चला रे, आज आपल्याला काय करायचं आहे, यूज ऑफ बोथ अँड बोथ डॅश डॅश अँडचा वापर कसा करायचा हे पाहायचं आहे. ठीक आहे, बघा आता फॉर एक्झाम्पल मध्ये घेऊत आपण, सी इज ब्युटिफुल, सी इज क्लेवर. ती काय आहे, ब्युटिफुल पण आहे आणि क्लेवर पण आहे, म्हणजे दोन्हीही आहे. बोथ, बोथ म्हणजे दोन्हीही. बोथ वापरायचे आपल्याला, तर कधी वापरणार, त्या दोन्हीही काय, पहिल्या दोन ऍडजेक्टिव्ह आपल्याला एकत्र करायचे, तर त्या दोन्ही ऍडजेक्टिव्हच्या आधी आपण काय करायचं असते, बोथ वापरायचं. आणि त्या दोन ऍडजेक्टिव्हला जोडायचे, तर ते आपण अगोदरच माहित आहे, आपण शिकलेलो आहोत की अँड न कसं जोडायचं असते, आहे की नाही. फक्त आपण अँड ज्या वेळेस जोडतो त्यावेळेस काय करणार आता, सी इज ब्युटिफुल अँड क्लेवर, सी इज ब्युटिफुल अँड क्लेवर. पण ज्या वेळेस आपल्याला बोथ डॅश डॅश अँड वापरायचं आहे, त्यावेळेस काय करायचं की पहिल्या ऍडजेक्टिव्हच्या समोर काय करायचं, बोथ घ्यायचा, ऍडजेक्टिव्ह घ्यायचा, ऍडजेक्टिव्ह नंतर अँड घ्यायचा आणि दुसरा ऍडजेक्टिव्ह घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे याचा नियम बघा. आता याचं सूत्र टाइप मध्ये काय असणार आहे, तर बघा, बोथ असेल, नंतर ऍडजेक्टिव्ह, नंतर असेल अँड, आणि नंतर काय असेल रे, ऍडजेक्टिव्ह. समजलं का कसं सुरुवात करायची, बोथ ऍडजेक्टिव्ह अँड ऍडजेक्टिव्ह. त्याच्यासाठी तुम्हाला आधी ऍडजेक्टिव्ह कळायला पाहिजे. ह्याच्यामध्ये जे आहे, सी इज ब्युटिफुल एक सेंटेन्स आहे, सी इज क्लेवर हा दुसरा सेंटेन्स आहे. तर दोन्ही सेंटेन्स मधला ऍडजेक्टिव्ह माहित असायला पाहिजे. ऍडजेक्टिव्ह कोणता आहे, सी इज ब्युटिफुल मधला ऍडजेक्टिव्ह कोणता आहे, ब्युटिफुल. ठीक आहे, तर आणि सी इज क्लेवर मधला ऍडजेक्टिव्ह कोणता असणार आहे, क्लेवर असेल. ओके, आता मला सांगा, ह्याच्यामध्ये काय झालं आपल्या पहिल्या सेंटेन्स मध्ये, बोथ ऍडजेक्टिव्ह अँड ऍडजेक्टिव्ह, आहे ना, असं असेल. ओके, बर. मग बघा आपल्याला काय करायचं आता, ह्या सेंटेन्स मध्ये तर एकच काय दिलेलं आहे, सब्जेक्ट दिले. दुसऱ्या याच्यामध्ये काय असणार आहे, काही ठिकाणी नाउन जोडावं लागेल, काही ठिकाणी आपल्याला वर्ब असेल तर वर्ब जोडावं लागेल, प्रोनाउन असेल तर प्रोनाउन सुद्धा जोडावा लागेल. ठीक आहे, पण इथं काय आहे, ऍडजेक्टिव्ह असल्यामुळे आपण काय केलंय, बोथ प्लस ऍडजेक्टिव्ह प्लस अँड प्लस ऍडजेक्टिव्ह असा वापर करायचा हे सांगितलं. ठीक आहे, मग काय असणार आहे, सी. बघा, सी इज दोन्ही आहे, काय आहे, दोन्ही आहे. दोन्ही आहे म्हणजे ब्युटिफुल पण आहे आणि क्लेवर पण आहे. त्याच्यासाठी सब्जेक्ट वर्ब झाल्याच्या नंतर सुरुवातीला काय असणार आहे, बोथ. सी इज बोथ. पहिला ऍडजेक्टिव्ह काय असणार आहे, ब्युटिफुल. सी इज बोथ ब्युटिफुल अँड क्लेवर. समजलं, एवढं सोपं आहे, आलं लक्षात. सी इज बोथ ब्युटिफुल अँड क्लेवर. समजलं का, ठीक आहे. बघा दुसरा वाक्य काय असणार आहे, बघा इथं आपण एकच सब्जेक्ट घेतला होता, सेम. इथं आहे वेगवेगळा सब्जेक्ट, कोणता असणार आहे बघा, निकिता अटेंडेड द पार्टी आणि श्याम अटेंडेड द पार्टी. निकितानं पण अटेंड केलेले आहे आणि श्यामनं पण अटेंड केलेलं आहे, काय केलेले, पार्टी. बघ इथं काय जोडायचं असेल आपल्याला, बघा दुसरा समोरचं वाक्य सेंटेन्स सेम असणार आहे, कुठून, अटेंडेड द पार्टी आणि अटेंडेड द पार्टी हे दोन सेम आहे. वेगळं काय आहे याच्यामध्ये, निकिता आणि श्याम, म्हणजे नाउन वेगळा, सब्जेक्ट वेगळा आला. आता त्यांच्यासाठी कोणी, दोन्हीनी काय केलंय, पार्टी अटेंड केली. मग बोथ कुठं वापरायचं असेल, आता आपल्याला कुठं वापरावं लागेल सांगा बरं, निकिताच्या आधी, आहे की नाही, म्हणजे पहिल्या सब्जेक्टच्या आधी बोथ वापरायचं आणि दुसऱ्या सब्जेक्टच्या आधी काय वापरणार, अँड वापरणार. ओके, म्हणजे आता बघा इथं वेगळं झालं, इथं काय झालं, बोथ प्लस काय असेल, सब्जेक्ट, आहे की नाही, सब्जेक्ट 1 पहिला सब्जेक्ट असेल, पुन्हा नंतर अँड घ्यायचा आणि दुसरा सब्जेक्ट घ्यायचा. ओके, सब्जेक्ट 2 हा अशा प्रकारला काय करावं लागेल, आपल्याला सेंटेन्स तयार करावं लागेल. ओके, मग काय असणार आहे, बोथ. सुरुवातीला इथे येईल काय, बोथ निकिता, बोथ निकिता अँड कोण, श्याम. बोथ निकिता अँड श्याम attended द पार्टी.
अटेंडेड द पार्टी. बर आलं लक्षात? ठीक आहे. आता तिसरा सेंटेन्स बघायचंय. कोणता आहे? सी इज नॉट गो टू, सी डिड नॉट गो टू मार्केट आणि ही डिड नॉट गो टू मार्केट. म्हणजे तीही गेली नाही आणि तोही गेला नाही. आलं लक्षात? म्हणजे ज्या वेळेस दोन्हीही गेले नाही, तर सी आणि ही दोन्हीही गेले नाही, आपण दोन्ही साठी काय घेतलं? बोथ वापरले. पण इथं दोन्ही काय गेले? नेगेटिव्ह सेंटेन्स आहेत. ज्या वेळेस नेगेटिव्ह सेंटेन्स असते त्यावेळेस बोथ न वापरता, म्हणजे दोन्हीही न वापरता नायदर वापरायचं. म्हणजे दोन्हीही नाही साठी काय येणार आहे? नायदर येणार आहे. काय आहे? नायदर येईल. म्हणजे सी आणि ही तर सब्जेक्ट दोन वेगवेगळे आहेत. आपण ज्या वेळेस इथं काय केलं? निकिता आणि श्याम दोघंही आहेत, पण हे सेंटेन्स कोणता आहे रे? होकारार्थी आहे. नकारार्थी आहे का? नाही. ज्या वेळेस नकारार्थी असेल त्यावेळेस काय वापरायचं? नायदर वापरायचं. आणि होकारार्थी मध्ये आपण बोथ आणि अँडचा वापर करतो. ठीक आहे. मग इथे सुरुवातीला आता इथं जोडायचे का आपल्याला? सब्जेक्ट. म्हणजे हे दोघेही गेले नाही, दोन्हीही गेले नाही, दोन्हीही नाही, याच्यासाठी काय आलंय? नायदर. दोन्हीही नाही साठी काय आलं? नायदर. नायदर सी and he, neither she and he. बघा आता एकदा जर वाक्यामध्ये नकारार्थी शब्द आला तर डबल त्या वाक्यामध्ये नकारार्थी शब्द येत नाही. म्हणजे डबल आपल्याला हे नॉट, डिड नॉट घ्यावं लागेल का? काढून टाकावं लागेल. ठीक आहे. दोन्ही बघा ज्यावेळेस ना एखाद्या सेंटेन्स मध्ये जर एकदा जर नाही म्हणजे नकारार्थीचा शब्द आला तर डबल नकारार्थी शब्द वापरायचा नाही. मग आपण नॉट कधी वापरतो? हेल्पिंग वर्बला, हेल्पिंग वर्बच्या नंतर. नॉट कधी वापरत असतो? हेल्पिंग वर्बच्या नंतर. मग ज्या वेळेस आपण डीड बाहेर काढून नॉट लावतो त्यावेळेस तो वर्ब कोणत्या फॉर्म मध्ये असायला पाहिजे? सेकंड फॉर्म मध्ये असायला पाहिजे. कोणत्या फॉर्म मध्ये असायला पाहिजे? सेकंड फॉर्म मध्ये. म्हणजे इथं डिड नॉट गो जे आलेला आहे त्या कधी आपण नेगेटिव्ह करताना काय करतो? त्याच्यातला हेल्पिंग वर्ब काढतो. मग डिड नॉट, इथं पण डिड नॉट आहे, इथं बी डिड नॉट आहे. ज्यावेळेस आपण डिड नॉट बाहेर काढलेला असते त्यावेळेस त्या वर्बचा कितवा फॉर्म असतो? सेकंड फॉर्म असतो. कोणता फॉर्म? सेकंड. मग गोचा सेकंड फॉर्म काय आहे रे? वेंट. कोणता आहे? वेंट. गोचा गो, वेंट, गॉन. गो, वेंट, गॉन. मग इथं काय येईल? नायदर सी अँड ही वेंट, वेंट. नॉट लिहायचं नाही का? तर दोन्हीही गेले नाहीत. हे अगोदरच आपण काय केलंय? हा नेगेटिव्ह शब्द लिहिलेला आहे. नायदर सी अँड ही वेंट टू मार्केट. वेंट टू मार्केट. समजलं? एवढं सोपं असतं. बोथ अँड वापरायचा. आणि जर नेगेटिव्ह जर वाक्य असेल, काय असेल? नेगेटिव्ह जर सेंटेन्स असेल तर त्याच्यामध्ये काय वापरायचं आपल्याला? नायदर वापरायचे. काय वापरायचंय? नायदर. दोन्हीही नाही. नायदर सी अँड ही वेंट टू मार्केट. समजलं तुम्हाला? ओके.